तू मला फसवलंयस लीला. You've cheated me. माझं आयुष्य बर्बाद केलंयस तू. माझ्या आईला माझ्यापासून दुरावलंयस तू. वाटोळं केलंस माझ्या आयुष्याचं तू. सोडणार नाही तुला मी. सोडणार तुला मी. स्वप्न होतं. लीला तू ठीक आहेस? बघ तू ठीक आहेस? कालिंदी कुठे गेली? कालिंदी? हाँ? आले आले. कालिंदी, इतक्या रात्री फोनवर कोणाशी बोलत होतीस? कालिंदी, काय विचारतोय मी? फोनवर कोणाशी बोलत होतीस? अहो ते हे आपलं. कालिंदी, अगं किती वेळा सांगायचं का तुला? अगं मुली आता मोठ्या झाल्या आहेत, त्यांना जरा मोकळं सोड ना. लीलाचं आत्ता लग्न होऊन सासरी गेली आणि तू प्रत्येक दिवशी तिच्यावर पाळत ठेवून असतेस. मला सांग, आता ही काही वेळ आहे का लीलाला फोन करण्याची? ती रेऊ परत आल्यावर किती प्रश्न विचारलेस तिला? कालिंदी, अगं अशाने मुली दुरावतील आपल्यापासून. कालिंदी, मी काय सांगतोय कळतंय ना तुला? न कळायला काय झालंय? हा? आणि तुम्हाला काही काळ वेळ काही नाही? आले उठले, बायकोला अक्कल शिकवायला लागली. वाजलेत किती बघितलं नाही? किती वाजलेत? तुम्हाला काय उद्या सकाळी उठून चहा पीत पीत पेपर वाचायचाय, पण मला तुमच्या आधी उठून तो चहा बनवायचा आहे. खूप कामं असतात मला. तुमच्यासारखी रिकाम टेकडे नाहीये मी. काय होतं? तिकडेच आहेत. अगं लीला, काय घाबरतेस तू? हे बघ, तू इथे हिटलरच्या खोलीत आहेस ना. इथे तर भूत पण यायला घाबरत असतील. हिटलर त्यांना पण पनिश करत असतील. ठीक आहे, काय होणार नाही. हा हा, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. काय चाललंय इथे? लाईट पण बंद. एजे, एजे, कोणीतरी आई उठा. राम 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 राम. कोण आहे? आता मी किती धडपडले तर मला सोडते. हो, कुठे कोण झोपतं इतक्या अंधारात?
राम 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 दिवा काय केलंस तू हे? व्हॉट हॅव यू? तुला तिथे झोपायला सांगितलं होतं ना, इथे कशाला आलीस तू? तुझी ना या खोलीत तेव्हा माझ्या आयुष्यात राहायची लायकी नाहीये लीला. तू लूजर आहेस, एक नंबरची चीटर आहेस लीला. निघ ना. मी जोडून देते. मी जोडून तू फसवून माझ्याशी लग्न केलंस लीला. तुला तिथे सोडून गेला होता. चूक केली तुला घरात घेऊन मी. हात जाऊ नको त्याला. मी जोडून देऊ का? तू राणीच. आजी कडी लागली आहे. मीच यश आणि रेवतीला थट्टा करायला सांगितली होती. माझंच चुकलं. उघड कडी. थांब. एजे You don't deserve me or any one of us. आणि ज्यांनी कोणी दाराला कडी लावली होती त्याला मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. अभिराम, मुलांना थट्टा करायला मी सांगितली होती. पण आजी आम्ही कडी नव्हती लावली. आम्ही म्हणजे यश, तू रेवतीची बाजू का घेतोयस? तू कडी लावली होतीस का नाही सांग फक्त. ताई आम्ही खरंच कडी लावली नव्हती. यश, तू कडी लावली होतीस का नाही? नाही. जे या आगाऊ लीलाच्या आगाऊ बहिणीनेच कडी लावली असणार. नाही. हो, हिची बहीण आहेच आगाऊ. आपल्या घरी आग लावली आणि स्वतःच्या घरी झोपली असेल मस्त. नाही तर काय, यांचं अख्खं कुटुंबच असं आहे असं वाटतंय आता मला. दुर्गा मॅडम, तुम्हाला मला काय बोलायचंय ते बोला, पण माझ्या बहिणीला किंवा घरच्यांना काही बोलू नका. का नाही बोलायचं तिला? आज तुझ्या बहिणीमुळे. शांत राहा. बस, जा तुम्ही सगळे आपापल्या खोलीत जा, आराम करायचा. लीला, तू माझ्या सोबत. याला म्हणतात धमाका. एजे आणि लीला, तुमची पहिली रात्र अगदी माझ्या मनाप्रमाणे गाजली.
बघ हे काय झालं अंतरा, तू ह्या मुलीची निवड केलीस त्याच्यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये. माझ्या आयुष्यातली तुझी जागा दुसरं अजून कोणी नाही घेऊ शकत हे माहित असूनही तू मला ह्या मुलीची लग्न करायला लावलंस. आणि आज पहिल्याच दिवशी तुझी आठवण संपली ग, नाहीशी झाली. ही चांगली साईन नाही अंतरा, नाही चांगली साईन. तुझ्याशिवाय तुझ्या या आठवणीशिवाय मी कसं जाऊ? नॉट पॉसिबल. तुझी ना या खोलीत किंवा माझ्या आयुष्यात राहायची लायकी नाहीये लीला. तू लूजर आहेस, एक नंबरची चीटर आहेस लीला. सिच्युएशन अशी आहे की रिसेप्शन करावंच लागणार आहे, राईट? येस एजे, सगळे सेलिब्रिटीज, मिनिस्टर्स, बिझनेस टायकून्स सगळ्यांना ऑलरेडी इन्व्हिटेशन्स गेली होती आणि त्यांनी सुद्धा कळवलं की ते येणार आहेत. सो मीडियाचं तोंड बंद करायची ही एक चांगली संधी आहे. लग्नाला घेऊन ज्या न्यूज छापल्या गेल्या होत्या त्याला फायनली फुल स्टॉप लागेल. आता सगळ्या गोष्टी परफेक्ट व्हायला हव्यात. यू अंडरस्टँड? येस एजे, यू आर राईट. पण एजे, आम्ही सगळं परफेक्ट करून काय उपयोग आहे? जिथे लीला असते तिथे प्रॉब्लेम्स येतातच. आणि हेच प्रॉब्लेम अवॉइड करणं तुमची जबाबदारी आहे. आणि लक्षात ठेवा, एकही चूक झाली तर शिक्षा होणार. आणि यावेळी शिक्षा खूप मोठी असेल. करेक्ट आहे अजय, लीलाला शिक्षा मिळायलाच हवी, त्याशिवाय तिला कळणार कसं? तुम्ही द्या तिला शिक्षा. लीलाला नाही, तुम्हाला. आम्हाला? कारण की लीलाकडनं माझी काही अपेक्षा नाहीये. त्यामुळे चूक कोणी केली तर शिक्षा तुम्हालाच मिळणार. Got it? एजे, It's an order. अरे बापरे, आता हे काय नवीन? मला वाटलेलं लग्न झालं, पूजा झाली, आता सगळं संपलंय. ते रिसेप्शन कुठलं आलं मध्ये? तर या रिसेप्शनला इतक्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलवून ठेवलंय आणि त्यांच्यासमोर माझ्याकडनं काही गोंधळ झाला तर? अरे बापरे, काय करू? आणि माझ्याकडनं काही गोंधळ झाला तर एजे ते तिघींना शिक्षा देणार आणि मग ते 3 महामाया माझं जगणं मुश्किल करणार. हा, काम करते, हेच बेस्ट आहे. म्हणजे कसे मी गेलेच नाही तर काही गोंधळ होणारच नाही ना. हा ठीक आहे. गलीला काय मूर्ख आहेस का तू? तुझं रिसेप्शन आहे, तू कशी दांडी मारणार? काय करू मी? काय करू काय करू काय करू काय करू काय करू काय करू? सुचलं. वहिनी, या गोष्टीला काय अर्थ आहे? म्हणजे चूक त्या लीलाने करायची आणि सगळं भोगायचं आपण का? हो ना. कमलेश, तुम्ही जरा बाहेरचं गार्डनचं बघता का? मी रूपाला सांगते सगळं करा. जा. वहिनी, मला सांगा, हे म्हणजे असं झालं ना, चोर सोडून सुनांना फाशी. सरू, सॉरी सॉरी, ही म्हण आवडली नाही का? दुसरी म्हण, ज्याची शिक्षा त्याला. सरू बस. परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? तर ऑलरेडी त्या लीलामुळे माझं काही डोकं चालत नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, तर लीलामुळेच मला म्हण पण सरस्वती, थांबा ना दोघी जणी आणि हळू बोला. वहिनी, आपण थांबलो ना म्हणूनच हे सगळं झालंय. हा, माझ्या श्वेताचं एजंटशी लग्न झालं असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता घडलंय ना, आता सगळं झालंय, माहितीये ना आपल्याला.
लीलाचं लग्न एजन्सीत झालंय, आपण त्याबद्दल काही करू शकत नाही. स्टेजवर रिसेप्शनला त्यांच्या बाजूला तीच उभी असणार आहे, आपण तसं काही करू शकतो का? आता बोलत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिला ट्रेन करा. रिसेप्शन मध्ये तिने काय बोलायचंय ते अचूक बोलायचंय, ते आपली जबाबदारी सांगणं. अहो पण फायनल आहे ते. चला आणि आता आपण ट्रेनर आहोत का? आता तिला चला आलोच. वहिनी तर झोपली, आता हिच्याशी कसं बोलायचं? हे काय झोपायची वेळ आहे का? आणि ही झोपली असेल ना तर आता हिला उठवायचं. मी उठवते वहिनी, मी उठवते. लीला, लीला, ही लीला, आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. उठ ना. लीला, ऑलरेडी वेळ कमी आहे आमच्याकडे. उठ. हो ना, आमच्याकडे वेळ कमी आहे ग. उठ ना. ए लीला उठ ना. काय झालं? कुठे आहे मी? ड्रामा झाला, ड्रामा सुरू झाला. जाऊ दे लक्ष्मी, सरस्वती, तिला नाही बोलायचं ना आपल्याशी, नको बोलू देत. आता एजेस काय ते बोलतील तिच्याशी. चला. हो, एजे हिला शिक्षा देतील. चला चला. नाही 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 म्हणजे तुम्हाला बोलायचंय का काही माझ्याशी? ऐक, आज संध्याकाळी तुझं रिसेप्शन आहे. रिसेप्शन मध्ये तुला आज नाही, आज जरा नाही जमणार मला रिसेप्शनला यायला. ऐकू, मला ताप आलाय खूप. असं डोकं भणभणतंय, पोटात कलकलतंय, घशात मळमळतंय आणि काही नाही. बास. हा बास बास, पडते मी. तू परत झोपली? अगं आत्ता बरी होती नाही, लगेच आजारी पडलीस. लीला उठ. काय बोलतेय मी, उत्तर दे. लीला उठ. ए उठ ना ग लीला. वहिनी काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना तिला उठवण्याची. नाही सरस्वती, ती उत्तर शोधत असेल. काय ग, सापडलं का उत्तर? म्हटलं ना, मला अशक्तपणा आलाय, मला ताप आलाय, माझं डोकं मळमळतंय, घशात कलकलतंय आणि पोटात म्हणताय हा? म्हणजे सगळंच होतंय ना आता मला. ए ड्रामा क्वीन, शूटिंग चाललंय इथे फिल्मचं. दिसतोय कुठे कॅमेरा? अजूनही सिरियसनेस नाहीये ना तुला? तू आता एजंटची बायको आहेस अनफॉर्च्युनेटली. संध्याकाळी तुला त्यांच्याबरोबर स्टेजवर उभं राहायचंय, कळतंय का काही? बघा दुर्गा मॅडम, अहो एखादा सीन वगैरे असता ना तर कट म्हटल्यावर मी बरी तरी झाले असते, हो की नाही? पण आता काय करणार, तुम्हाला किती कटकट झाली तरी नाही, मला नाही बरं वाटत. पण बरं वाटायला आधी आजारी पडायला हवं ना. एक्झॅक्टली. मला तर वाटत नाही तुला काही ताप वगैरे आला. बघू बघू किती ताप आहे तुला. नको 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 नको, उगाच कशाला. वहिनी, तिचं अंग तर थंड आहे, नॉर्मल टेम्परेचर वरती आहे. खरंच काही ताप आलेला नाहीये हिला. मला ना थंडी वाजते. ऐको, अरे बघा, त्यामुळे तुम्ही प्लीज एजंटना सांगा की मला नाही येता येणार रिसेप्शनला. उगाच माझ्यामुळे त्यांना काही व्हायला नको ना. बरोबर आहे तुझं. चला चला चला. चल लक्ष्मी, सरस्वती चल. ओ तुम्हाला पण होईल ना काहीतरी. नको नको नको, जाते.